कंपनी विरोधात 65 कामगारांचे उपोषण, संजय खाडे यांची उपोषण मंडपाला भेट। वेकोलीसाठी काम करणार या एचव्ही एंटरप्राइजेस व गौरव जॉइंट व्हेंचर या कंपनीने 65 कामगारांना नोकरीवरून काढले। या विरोधात कामगारांनी जानेवारी 27 सोमवारपासून निलजई येथील कंपनीच्या गेटसमोर उपोषण सुरू केले आहे। बुधवारी उपोषणाचा तिसरा दिवस होता, मात्र संध्याकाळपर्यंत कंपनीकडून कोणताही निरोप न आल्याने उपोषण सुरूच होते। कामगार नेते व वेकोलीचे टीएससी मेंबर संजय खाडे यांनी या उपोषण मंडपाला भेट देत त्यांना पाठिंबा जाहीर केला। कामगारांना न्याय मिळावा यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू केली आहे। जोपर्यंत कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत कामगारांसोबत राहण्याचे वचन त्यांनी दिले। या संदर्भात कामगार नेते संजय खाडे यांनी सिटी न्यूज वनीशी संवाद करताना माहिती दिली। आज उपोषणाचा तिसरा दिवस ना, तिसरा दिवस एचडी गौरव जॉइंट व्हेंचर ह्या कंपनीच्या विरोधात उपोषणाचा सर्व त्यातील कामगार आहे यांनी उपोषण सुरू केलं। यापूर्वी 15 दिवसापूर्वी नोटीस दिली होती यांनी, त्यानंतर हे उपोषण सुरू झालं का वारंवार मिटिंग झाल्या, मी या मिटिंगमध्ये होतो, परंतु कंपनीचे मुजर प्रशासन हे निवड ह्या लोकांना, मराठी माणसाला कसं दाबायचं, याच्यावर कसा अत्याचार करायचा, कसा अन्याय करायचा, यांचं कसं रक्त प्यायचं असं यांना ठरलेलं आहे यांचा कार्यक्रम। कारण ह्या कंपनीमध्ये बाकी परराज्यातले जे लोक अजूनही काम करत आहेत तर त्यांना एक्सटेन्शन WCL एक्सटेन्शन दिलं, 1.5 वर्ष दिलं, परंतु अजूनही त्याचे काम सुरू असताना सुद्धा यांना कामावरून काढण्याचा त्याने घात घातला। यांना निव्वळ मराठी माणसाला दाबण्याचा प्रयत्न चालू आहे व मराठी माणसावर अत्याचार अन्याय करून त्यांना कशी कंपनी फायद्यात ठेवायचा प्रयत्न करून यांचे प्रयत्न चालू आहे। परंतु हे अन्याय होत असताना हे सर्व गरीब लोक आहे, प्रकल्पग्रस्त लोक आहे। कारण उकणी असो, बेलोरा असो, निलजे असो, तरोडा असो, निवली असो, ह्या परिसरातील मोठ्या प्रमाणात जमीन गेली। जमिनीमुळे जे उदरनिर्वाह साधन होतं ते जमिनीवर उदरनिर्वाह साधन होतं, परंतु जमीन गेल्यामुळे जमीन शेतकऱ्यांचे हे होतं, शेतकऱ्यांचे शेतमजूर काम करत होते, तर जमीन गेल्यामुळे जमीन उद्ध्वस्त झाली। त्यामुळे जमिनीची संख्या घटल्यामुळे काम संपलं। कारण एचडी गौरवमध्ये 6 वर्ष काम चाललं, परंतु आता येणाऱ्या कंपनीमध्ये GNR कंपनी तेही घ्यायला तयार नाही, नॉन स्किल्ड वर्कर घ्यायला तयार नाही, आम्ही फक्त ड्रायव्हर घेईल म्हणते काही प्रमाणात, बाकी कंपन्यासुद्धा घ्यायला तयार नाही। हे यांचे काम संपल्यामुळे यांच्या कुटुंबावर मोठं संकट आलं आहे। तर भविष्यात ह्या कंपन्या येऊन जर निव्वळ 5-10% फक्त आमच्या लोकांना किंवा 20% 5-10% लोकांना घेईल ना, बाकी 90% परराज्यातील लोक आणतील, ते आम्हाला मान्य नाही। कारण हा खूप मोठा अन्याय आहे। हा अन्याय जर भविष्यात आपण सहन केला तर हा अन्याय अजून गुजरी वाढेल। हे भविष्यात एकही घेणार नाही आमच्या परिसरातले न। कोणतेही एखादा टेंडर WCLचा टेंडर असो, कोणता टेंडर असो, जे प्रकल्पग्रस्त बेरोजगार आहे यांना काम दिलं पाहिजे, ही कंपनीची जिम्मेदारी आहे। कोणाही कंपनीची जिम्मेदारी आहे। जसं WCL लँड गेल्यानंतर WCL त्यांना नोकऱ्या देतात, पैसे देतात, पण त्यांच्यावर डिपेंडंट लोक जे आहे हे बेरोजगार, हे काय करेल? शेतमजूर आहे, हे काय करणार आहे? यांना कामच नाही, काय करणार आहे? एक तर WCL यांना सांगते आम्ही NITमध्ये टाकलं, त्यांना पॉप पर्सन आहे किंवा अफेक्टेड लोक यांना घेतलं पाहिजे, पण हे मुजर प्रशासन परराज्यातल्या कंपन्या यांना काही देणं घेणं नाही मराठी माणसाचं, फक्त इथं येऊन प्रचंड पैसा कमवणे नाही, यांना इथं पैसा कमवून परराज्यात पैसे पाठवणे, हे अतिशय गंभीर गोष्ट आहे। भविष्यात जर असंच राहिलं तर असंच अत्याचार वाढणार आहे। म्हणून हे सर्व कर्मचारी आहेत त्यांनी 3 दिवसापासून हा प्रकार चालू आहे, परंतु ते प्रशासन मानायला तयार नाही, कंपनी प्रशासन एचडी गौरव कंपनी प्रशासन मानायला तयार नाही, ते चुकीचं आहे। भविष्यात यांच्या विरोधात प्रचंड आंदोलन करावं लागणार आहे व यांना जोपर्यंत हे मानत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी गंभीरतेने घेतल्या पाहिजे व सर्व हे कर्मचारी तयार आहे। भविष्यात आम्हीसुद्धा त्याच्या कंपनी पाठीशी आहे। कारण आपण जर चूप राहिलो तर हे कंपनीचं प्रशासन हे मुजुरी वाढेल भविष्यात न। आता याच्यापूर्वी 10% 15% घेतलेत, भविष्यात एकही घेणार नाही। तर म्हणून सर्व नेत्यांनासुद्धा आम्ही आवाहन करतो की यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे व सर्व परिसरातील सरपंच असो किंवा बाकी जे पदाधिकारी असो यांनीसुद्धा यांच्या पाठीशी उभे राहिलं पाहिजे। जोपर्यंत उभं राहणार नाही तोपर्यंत यांचा अन्याय वाढत जाईल।
म्हणून मी सर्वांना आवाहन करतो, यांनीसुद्धा आम्ही तुमच्या पाठीशी भक्कम आहे, काही भयाचं काम नाही. पण आपला संघर्ष जाहीर राहील. भविष्यात येणाऱ्या काळात आपण संघर्ष कायम ठेवू व संघर्षातून जर मिळत असेल तर आपण घेतलंच पाहिजे. परंतु जिथं कुठं अन्याय होत असेल तर ते कुठेतरी पेटून उठलं पाहिजे व अन्याय आपल्यावर होत असेल तर आपण अन्याय सहन करणार नाही. यानंतरचं तुमचं ज्या पद्धतीचं आंदोलन राहणार आहे यांच्या संदर्भात कशा पद्धतीचं तीव्र आंदोलन राहणार आहे? याच्यानंतर यांचं साखळी उपोषण आता चालू आहेत. पण याच्यानंतर जर नाही, ह्या 2-3 दिवसात रिझल्ट नाही आला तर आमर उपोषण सुरू आहे. आमर उपोषण जर नाही आलं तर कंपनी बंद करून देऊ यांची. काम बंद आंदोलनसुद्धा करण्याची सर्व यांच्या लोकांचं, कारण काम चालू आहे न वर्कर यांनी काढले. तर भविष्यात आम्ही काम बंदसुद्धा आंदोलन करू. आम्ही त्याच्या भक्कमपणे पाठीशी राहू. आमचं पूर्ण सर्व आमचे जे पदाधिकारी आहे, आमचे कार्यकर्ते, आमचे लोक त्यांच्या पाठीशी उभे राहू. आमरण उपोषण नाही मानले तर आम्ही काम बंद आंदोलन करण्याची आमची तयारी आहे. ठीक, धन्यवाद भाऊ.